गाईज मी आता जस्ट घर आवरत होतो, घर आवरून झालं. इथं सोनू नाश्ता बनवते, डोसे बनवते. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, आम्ही घेतला नवीन शो पीस. तर तुम्हाला थांबा बॅक कॅमेरा दाखवतो. बघा आमचा नवीन शो पीस इथं मागवला आहे आम्ही. हा आहे फ्लफू. किती छान दिसतं याच्यामध्ये है ना. तर सगळं जस्ट आवरून झालं. खाली थोडंसं ओलं होतं म्हणून तो काही इथं थांबला आणि डायरेक्ट मध्ये जाऊन बसला. आणि इथं सोने आमचं बनवतो आहे डोसा, जो की आमचं ब्रंच आहे. ब्रंच डोसा आणि चहा. सोने पटकन मी आंघोळ करून घेतो. आंघोळ करायची, त्याच्यानंतर आई बाबा येणार. तर आई बाबा चिव आणि सगळे निघालेत नागोठण्याहून. त्यांनी लोकेशन शेअर केली पण लोकेशन अपडेट होत नाही, म्हणून आता बघू किती वेळ लागतो त्यांना. सोन्या किती वेळ लागतं म्हटलं ते माहिती नाही. ठीक आहे, एकदा फोनला विचारून घेऊ. चलो झाला तुम्ही रेडी. चलो तर गाईज आता आम्ही निघालो आहे लग्नाची शॉपिंग करायला. मी मे बी दाखवेल नाही पण दाखवणार. माझे कपडे घ्यायला चाललो आहे. आणि आई बाबा आणि चिव आली आहे. आमच्या चिव माऊचं लग्न आहे. काय करतोय? आमच्या पहिले त्याला बाहेर जायचं आहे. हे सोनू आपण याला पण एक ड्रेस घेऊया. ते साड्यांचा ड्रेस बनवता ना मांजरांसाठी. पैठणीचं जॅकेट घ्यायचं फ्लफीला. लय क्यूट दिसतो. तो बघ तो पळणार आहे. फ्लफू थांबा तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो. पण जास्त नाही पळणार. नाही जाणार नाही लांब. आपण आहे ना सोनू. फ्लफू जातो बाहेर नाही. ठीक आहे ना. तासभर फ्लफी, तास 2 तास फ्लफी घरात राहील आरामात. तोपर्यंत आम्ही जाऊन येतो. भेटतो तुम्हाला आल्यावर. मे बी मी तिथले कपडे दाखवेल तुम्हाला किंवा नाही पण दाखवणार. पण वाटले चांगले तर तुम्हाला दाखवेल आणि सजेस्ट करेल की तुम्ही घेऊ शकता की नाही घेऊ शकता. बाय बाय. कसं आहे? आम्ही जस्ट घरी आलो गाईज. आणि आता काहीतरी आम्ही प्लॅनिंग करणार आहे. तुम्हाला दिसत नाहीये पण मी तुम्हाला दाखवतो. तर लगेच दाखवू, थोड्या वेळात लगेच दाखवू. जाऊ नका कुठे. बघा हे फुल लाड चालणार असे 2-3 दिवस. फुल त्याला कुरवाणार, फुल त्याला एकदा फुल पिद्रा पाडणार. चिव फ्लफीचा कुर्मा करणार आम्ही असं चिवडू चिवडू चिव. गोंडू अरे तुला काय पाहिजे? हे बघ काय. फ्लफी बाबांकडे गेलाय. फ्लफू काय झालं? कारण त्याला माहिती आहे ना बाबा स्वयंपाक करत गेले की चिकनच बनवतात. फ्लफू नाही ना काही. फ्लफू 6 फुटावर गेला तू आता. 6 फुटाच्या वरती गेला. ये फ्लफी ये खायला. इथे दे त्याला. इथे बाबा तयारी करतात. तुम्ही गेस करा कशी तयारी. गेस काय? पाणीपुरी. ए बाबा इने पहिलेच रिव्हील करून दे जरा. काय करायचं आता? जाऊन द्या. आता आम्ही इथे प्रॅक्टिस करतोय डान्सची. संगीतच्या परफॉर्मन्सची प्रॅक्टिस करतोय. लय आवाज येतो बाहेरचा मशीनचा. आम्ही रिव्हील नाही करणार पण प्रॅक्टिस चालणार आहे. प्रॅक्टिस चालेल आणि तुम्ही ते संगीतच्या दिवशीच बघा. हा आता बघू. संगीत ब्लॉग मध्येच खूप म्हणजे जवळजवळ किती आम्हाला डान्स येतो. लय भारी डान्स येतो. कोणता? गणपती डान्स. हे ढांची कसं पण असायचं पण आता एक प्रॉपर स्टेप चिवने काय केलं तू? सेट केल्यात आणि आम्हाला शिकवणार आहे चिव, मला आणि सोनूला कपल डान्स. सो ही आमची टीचर आहे. आमचा रेमो डी सुद्धा आहे. आणि हा बघत असणार आम्हाला. चलो सो गाईज मस्तपैकी आमची डान्सची प्रॅक्टिस झाली. एका गाण्यावर आता सेट झालं आहे, मलंग सजना. त्याच्यानंतर बाकीची भरपूर गाण्याची प्रॅक्टिस करायची. पण आता भूक लागली आम्हाला डान्स करून करून. सो आजचा स्पेशल मेन्यू आहे पाणीपुरी, जी की सगळ्या बाबांनी बनवलं आहे. तिखट पाणी, गोड पाणी, ग्रीन चटणी आणि रगडा हे सगळं बाबांनी केलं आहे. सो आता कैची देऊ का? 1 मिनटं. कैची पाहिजे ना की चिव? आपण पाणीपुरी कॉम्पिटिशन करूया. बापरे. हां करूया. तर पाणी हे घे आणली दिदी आहे. पाणीपुरी कॉम्पिटिशन माझी तर खूप इच्छा आहे, व्हायला पाहिजे. का काय चिव नाही म्हणतेस? एवढं ते खाणार नाही कारण की जिंकणार तर मीच आहे. काय देऊ? समोर बसू का? अच्छा ओके.
चमकणार अशी बस ना. सो गाईज हा सगळा आमचा मेनू आहे आजचा. खूप पोटभर खाणार आहे, खूप पोटभर खाणार आहे. डायरेक्ट इथपर्यंत भरणार आहे मी. एकदम भारी. गोलमोल येतोय, गोलमोलू. गाईज इथे आमची उद्याची तयारी चालली आहे. ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल की आम्ही कुठं चाललो आहे. आता सगळ्यांची आमची जेवणं झाली आहे आणि आम्हाला प्रॅक्टिस करायची. दुसऱ्या गाण्यावर जो डान्स चिऊ आता शिकवणार आहे त्याची प्रॅक्टिस करू. त्याच्यानंतर डायरेक्टली झोपून घेऊ. सो तुम्हाला भेटतो मी पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग मी इथे एंड करतो. चिऊ सोनू बाय बाय करा. आई बाबा बाय. चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, कमेंट जरूर करा. बाय बाय.